बुलेटिनच्या सुरुवातीलाच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। निलेश चव्हाणला घेऊन पोलीस आता त्याच्या पिंपरी चिंचवडमधील घरी दाखल झाले आहेत। निलेश चव्हाणकडील 2 मोबाईल फोन जप्त करण्यासाठी त्याच्या घरी पोलीस गेले आहेत। वैष्णवीची सासू आणि नंदेचा मोबाईल निलेश चव्हाणकडे असून पोलीस ते फोन आता जप्त करणार आहेत। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा देखील आरोप आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, निलेश चव्हाणला घेऊन पोलीस आता त्याच्या निवासस्थानी पोहोचलेत, काय सुरू आहे, कशा प्रकारे तपास केला जातोय? सागर, सध्या पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणच्या कर्वेनगर या घरी पोहोचलेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून निलेश चव्हाणची चौकशी जी आहे ती घरामध्ये केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निलेश चव्हाण याचा मोबाईल जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नव्हता आणि निलेश चव्हाण जो आहे तो जवळपास 10 दिवस फरार होता। मात्र नेपाळच्या बॉर्डरवरती त्याला पकडण्यात आला आणि त्यानंतर करिश्मा हगवणे आणि लता हगवणे या 2 जणांचा मोबाईल जो आहे तो खरं तर निलेश चव्हाण लपवलेला आहे अशी माहिती पोलिसांनी कोर्टासमोर दिलेली होती। मात्र सध्या पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणला घेऊन त्याच्या घरी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की पलीकडच्या बाजूला सुद्धा या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये निलेश चव्हाणचा फ्लॅट आहे आणि दुसऱ्या बाजूला या इमारतीमध्ये 4थ्या मजल्यावरती निलेश चव्हाण राहतो अशी माहिती आहे। मात्र निलेश चव्हाणने मोबाईल जो आहे तो कुठे लपवला, मोबाईलमध्ये माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये कोर्टासमोर पोलिसांनी म्हटलेलं होतं की या सगळ्या प्रकरणातले व्हिडिओ जे आहेत ते निलेश चव्हाण त्याचबरोबर लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांच्या मोबाईलमध्ये असण्याची शक्यता आहे आणि हे व्हिडिओ जे आहेत ते त्याचा तपास लागू नये म्हणून निलेश चव्हाण जो आहे तो मोबाईल लपवलेला होता। मात्र सध्या निलेश चव्हाणच्या घरी पोलीस जे आहे ते दाखल झालेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून निलेश चव्हाणची चौकशी केली जाते। मात्र निलेश चव्हाणने मोबाईल नक्की कुठे लपवलेला आहे, आज तो मोबाईल पोलिसांना देतो काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मोबाईल मधून धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे। कसपट यांना थेट पुस्तकाचा धाक दाखवून वैष्णवी हगवण्याचं बाळ जे आहे ते निलेश चव्हाणने आणलेलं होतं आणि त्या प्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे। मात्र सध्या निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अटकेमध्ये आहे आणि पिंपरी चिंचवड पोलीस घरी घेऊन नक्कीच प्रदीप, त्यामुळे या तपासामध्ये काय सापडतं, कोणते धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।